न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी 18 जानेवारी 1842 रोजी झाला. अक्कलकोटच्या महाराजांचे कारभारी व कोल्हापूर संस्थानाचे दिवाण म्हणून रानडे यांनी काम पाहिले. 1862 मध्ये इंदुप्रकाश या इंग्रजी वृत्तपत्रातून समाज सुधारणेविषयी लेख लिहिले. 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळाचे ते सभासद होते. 1866 मध्ये ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1867 मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे रानडे सभासद होते. 1868 मध्ये मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेजात इंग्रजी व इतिहास या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1870 मध्ये न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका या दोघांच्या पुढाकाराने सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना झाली. इसवी सन 1871 मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. इसवी सन 1874 मध्ये सार्वजनिक सभेच्या वतीने त्यांनी जबाबदार राज्य पद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला पाठविला. समाज सुधारणेसाठी न्यायमूर्ती रानडे यांनी पुढाकार घेऊन भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली. इसवी सन 1890 मध्ये न्यायमूर्ती रानडेंनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरू केला व हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला. 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ नावाची एक संस्था स्थापन केली. न्यायमूर्ती रानडे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते. न्यायमूर्ती रानडे यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला नॅशनल काँग्रेस हे नाव सुचविले. न्यायमूर्ती रानडे भारताचे पहिले अर्थतज्ज्ञ मानले जातात. न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखलेंचे गुरु होते. न्यायमूर्ती रानडे रा. गो. भांडारकर यांना गुरु मानत असत. न्यायमूर्ती रानडे हे हिंदी लोकांच्या बुद्धिमत्तेचे प्रतिनिधी समजले जात. न्यायमूर्ती रानडे सरकारी नोकरदार असूनही अनेक सार्वजनिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. न्यायमूर्ती रानडेंचा ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. न्यायमूर्ती रानडे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून ओळखले जातात. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदी लोकांना न्यायाने व समानतेने वागवावे आणि हिंदी लोकांनी ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहावे असे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान होते. राजा राममोहन रॉय यांनी स्थापनलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रार्थना समाजाद्वारे न्यायमूर्ती रानडे यांनी कार्य केले. 1886 मध्ये भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ग्रॅट डफ या इतिहासकाराने मराठ्यांचा इतिहास लिहिताना केलेल्या चुका निदर्शनास आणण्यासाठी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. वाढती लोकसंख्या हे भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे असे मत न्यायमूर्ती रानडे यांनी सर्वप्रथम मांडले. न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू 16 जानेवारी 1901 रोजी झाला. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंचा जन्म 23 एप्रिल 1858 मध्ये कर्नाटकात मंगळूर जिल्ह्यात गंगामूळ डोंगर माथ्यावरील वस्तीत झाला. पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव रमा अनंतशास्त्री डोंगरे असे होते. कोलकात्याच्या पंडितांनी रमाबाईंना पंडिता रमाबाई सरस्वती ही पदवी दिली. कोलकात्यात राहत असताना पंडिता रमाबाईचे बापू बिपिन बिहारी दास या ब्राह्मो समाजातील वकिलाशी लग्न झाले. पंडिता रमाबाईच्या मुलीचे नाव मनोरमा होते. रमाबाईंनी 1883 मध्ये इंग्लंडला जाऊन मुलीसह ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पंडिता रमाबाई यांनी पुणे येथे
आर्य महिला समाज या पुरोगामी विचारांची संस्था स्थापन केली. इसवी सन 1889 मध्ये मुंबईत शारदा सदन ही संस्था विधवा व अनाथ स्त्रियांसाठी स्थापन केली. पुण्याजवळ केडगाव येथे मुक्ती सदन नावाची संस्था स्थापन केली. आनंदीबाई ही शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी होती. अमेरिकेत रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली. आनंदीबाई ही शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी होती. अमेरिकेत रमाबाई असोसिएशन ही संस्था स्थापन केली. रमाबाईंनी उच्चवर्णीय हिंदू स्त्री हा ग्रंथ लिहिला. रमाबाईंनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले. सरकारने त्यांना केसर ए हिंदू हा किताब दिला. त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1922 रोजी झाला. महाराज सयाजीराव गायकवाड. सयाजीरावांचा जन्म 17 मार्च 1863 रोजी नाशिक जिल्ह्यातील कळवाने गावी झाला. त्यांचे मूळ नाव गोपाळ काशीनाथ गायकवाड होते. महाराज बडोदा संस्थानाचे दूरचे नातेवाईक होते. 1875 मध्ये त्यांना बडोद्याच्या संस्थानाने दत्तक घेतले. 1881 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. इसवी सन 1890 मध्ये त्यांनी कलानुभव ही संस्था तंत्र शिक्षणासाठी सुरू केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे बडोदा संस्थान होय. त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करून फिरती वाचनालये सुरू केली. त्यांनी महर्षी शिंदे, डॉक्टर आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या. बडोदा संस्थान घटस्फोटाचा कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. मिश्र विवाहाला मान्यता, विधवा विवाहाला मान्यता, अस्पृश्यता बंदी, कन्या विक्रय बंदी, पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी असे अनेक कायदे महाराजांनी आपल्या संस्थानात केले. राज्यातील जमिनीची योग्य प्रवर्तारी करण्यासाठी त्यांनी लँड सर्व्हे सेटलमेंट हे खाते सुरू केले. राज्यात ग्रामपंचायत, तालुका पंचायती व नगरपालिका स्थापन केल्या. परदेशात ज्या ज्या ठिकाणी विशेष चांगले असे दिसले ते स्वतःच्या राज्यात आणले. इसवी सन 1904 च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांना हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे मदन मोहन मालवीयांनी म्हटले. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाला.